सर्वांना नमस्कार. वंदे मातरम. आज आपल्या भारत देशाच्या उत्थानाचा मंत्र ठरलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगानाच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण या भारत संजीवक राष्ट्रगानाची जन्मकथा आणि या गीताचा गेल्या 150 वर्षांचा इतिहास हा पाहणार आहोत. आज 7 नोव्हेंबर 2025 नुकतंच भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देखील होऊन गेलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी राष्ट्रीय एकता मजबूत करण्यासाठी दिलेले योगदान हे अतिशय विलक्षण अशा प्रकारचं आहे. आजच्याच दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली असे भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजच्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 मध्ये सर्वप्रथम साताऱ्यामध्ये शाळेमध्ये प्रवेश करते झाले. शासकीय पातळीवरती आजचा दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रज्ञासूर्य असं देखील म्हणलं जातं. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये प्रचंड ज्ञानोपासना करून अखंड विद्यार्थी दशेमध्ये राहणारे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला ज्ञान मार्गावरती चालण्याची प्रेरणा सातत्याने देत असतात. आज या दिवसाचं देखील प्रेरणादायी स्मरण आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आपल्या देशाची परंपरा मोठी आहे. अनेक चढउतार या भारतभूमीने पाहिलेले आहेत, परंतु संपूर्ण जगाचं नित्य कल्याण व्हावं अशाच प्रकारचं विचार मंथन आणि तशा प्रकारचा व्यवहार हा आपल्या या भारतभूमीचा राहिलेला आहे. वंदे मातरम या गीताचे कवी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म 27 जून 1838 साली झाला आणि 8 एप्रिल 1894 साली त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. हा जो सगळा कालावधी आहे हा भारतामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडण्याचा कालावधी आहे. मुघल सत्ता एका अर्थाने आस्तास जाऊन इंग्रजांची सत्ता या देशामध्ये स्थिरावू पाहत होती. आपल्या साम्राज्याचा विस्तार आणि या हिंदुस्थानचा सर्व प्रकारच्या खच्चीकरणाची योजना मनामध्ये घेऊन ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले. याच काळामध्ये ब्रिटिशांच्या लंडन स्थित संसदेमध्ये उज्ज्वल अशा प्रकारच्या भारतीय संस्कृतीचं परंपरेचं खच्चीकरण कसं करता येईल, तिथे असलेल्या संपत्तीची लयलूट कशी करता येईल आणि जे भारतीय आहेत जे विश्व कल्याणाची भावना मनामध्ये बाळगून असतात
त्यांच्या सर्व प्रकारच्या मानहानीची योजना कशी करता येईल असे मनसुबे हे रचले जात होते. याच काळामध्ये सामाजिक सुधारणांचं पर्व हे देखील आपल्या देशामध्ये सुरू झालेलं होतं. अशा सगळ्या वातावरणामध्ये 1857 साली आपल्या देशात एक मोठा उठाव, एक मोठं युद्ध हे अन्यायी ब्रिटिश साम्राज्य सत्तेच्या विरोधामध्ये लढलं गेलं. संपूर्ण अखंड भारतभर एकच संघटना उपलब्ध नसल्यामुळे आणि या युद्धामध्ये यश मिळालं नाही, परंतु संपूर्ण देश इंग्रजांच्या अन्यायी सत्तेच्या विरोधामध्ये पेटून उठला. त्या काळाचं वर्णन असं केलं जातं की जो कोणी जन्माला या भारतभूमीमध्ये येत होता तो जन्मतःच राष्ट्रभक्त होऊन आणि जन्मत होता. या संपूर्ण कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर राजाराम मोहन रॉयांच्या पासून ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी साळवे, वासुदेव बळवंत फडके, याच बरोबरीने अनेक प्रकारचे समाज सुधारक हे देखील आपल्या या भारतभूमीमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक प्रबोधन करण्याच्या कामामध्ये अग्रेसर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म देखील याच काळातला आहे. असा हा अतिशय वेगवान घडामोडींचा काळ आपल्या देशामधला आणि अशा काळामध्ये त्या काळचा बंगाल, आत्ताचा पश्चिम बंगाल, नदिया जिल्ह्यामधील कंटालपाडा भागामध्ये नैहाटी नावाच्या गावात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. 27 जून 1838. अतिशय बुद्धिमान होते. घरामध्ये शिक्षणाची परंपरा असल्यामुळे आणि त्यांचे पिताश्री ब्रिटिशांच्या चाकरीमध्ये असल्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास धरली. हुगळी भागामध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं आणि कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये त्यांनी 1858 साली BA ची पदवी उत्तीर्ण केली. आपण या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे की भारतामधले पहिले BA पदवीधारक स्नातक ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय होते. स्वाभाविकपणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ब्रिटिशांच्या सेवेमध्ये, नोकरीमध्ये रुजू झाले. डेप्टी मॅजिस्ट्रेट, डेप्टी कलेक्टर अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. आजूबाजूला घडत असलेल्या सर्व घडामोडींच्याकडे अतिशय डोळसपणे ते पाहत होते. ब्रिटिशांनी आणि यवनांनी केलेल्या एतद्देशीय सर्वांच्या छळाचं अवलोकन त्यांच्या संवेदनशील मनामध्ये सातत्याने सुरू होतं. ब्रिटिशांच्या विरोधामधली प्रचंड चीड ही त्यांच्या मनामध्ये धगधगत होती. एकीकडे ब्रिटिश सरकारची चाकरी करत असताना आणि ज्या पदावरती ते होते त्या काळामध्ये ज्या ज्या प्रकारचे खटले त्यांच्या समोर आले, समस्या घेऊन सामान्य लोक जेव्हा त्यांच्याकडे यायचे
तर अनेक खटल्यांच्या मध्ये ब्रिटिश सरकारच्या अन्यायी निर्णयाच्या समर्थनार्थ वागणारे जे अधिकारी होते त्यांच्या विरोधात निकाल देण्याचं धारिष्ट्य हे ऋषी बंकिमचंद्रांनी वेळोवेळी दाखवलेलं आहे. मनामधील खदखद, मनामधील असंतोष, या भारतभूमीच्या विषयी असलेली चिंता, तळमळ ही व्यक्त करण्यासाठी त्यांनी साहित्याचा मार्ग स्वीकारला. गद्य आणि पद्य असे दोन्ही प्रकारचं लिखाण हे त्यांनी केलं. ज्या वंदे मातरमची सार्धशती आज आपण साजरी करत आहोत, त्याची जी जन्मकथा आहे ती देखील अतिशय रोचक अशा प्रकारची आहे. 1875 साली नैहाटी या त्यांच्या गावी अश्विन महिन्यामध्ये दुर्गोत्सव सुरू असताना आपल्या घरातल्या देवीच्या मूर्तीसमोर बसलेले असताना काही क्षण त्यांना अष्टभुजाधारी, शस्त्रधारी अशा प्रकारची जी दुर्गा आहे तिचं दर्शन झालं. त्याच काळामध्ये आपल्या देशामध्ये दुष्काळ ही पडलेला होता. एकीकडे परकीय ब्रिटिशांचे अन्याय अत्याचार, दुसरीकडे दुष्काळामुळे असलेलं दुर्भिक्ष, याचा एका अर्थाने बळी हा सगळा समाज झालेला होता. आणि ती जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये असलेला हा दुर्गोत्सव ऋषी बंकिमचंद्रांनी एक लेख त्या काळामध्ये लिहिला. त्या लेखाचं शीर्षक आहे अमोर दुर्गोत्सव. असं म्हणलं जातं की हा जो लेख आहे, हे जे गद्य लेखन आहे ते या वंदे मातरमचं जन्मापूर्वीचं असलेलं ऋषी बंकिमचंद्रांच्या मनामधील एका अर्थाने आपल्याला असं म्हणू की स्पष्ट चित्र हे या लेखामध्ये उमटलेलं होतं. या लेखातला जो नायक आहे तो नायक एका विस्तीर्ण नदीच्या काठावरती विस्तीर्ण नदी पात्राकडे पाहत असताना, कमलकांत असं त्याचं नाव, आणि त्याला त्या नदीमधून भुजाधारी देवी नदीपात्रातून वरती येते आहे आणि ती लगेच लुप्त होते आहे, अशा प्रकारचं वर्णन हे ऋषी बंकिमचंद्रांनी केलेलं आहे. आणि हा जो नायक आहे कमलकांत, तो अत्यंत अस्वस्थ होतो आणि मग तो संपूर्ण देशवासियांना ही जी लुप्त झालेली भारत माता आहे तिला जागृत करण्याचं आवाहन करतो, असा या गद्य लेखाचा विषय आहे. बरोबर एका महिन्यानी कार्तिक महिन्यामध्ये आणि याच नेहाटी गावामध्ये एक टाकी ऋषी बंकिमचंद्र हे वंदे मातरम गीत लिहून काढतात. ज्यांच्याकडून साहित्य विषयाची प्रेरणा ऋषी बंकिमचंद्रांनी घेतली ते त्यांचे गुरु ईश्वरचंद्र गुप्त यांनी 1850 साली एक कविता बंगाली भाषेमध्ये लिहिली आणि त्या कवितेचं शीर्षक, ही जी भारत भूमी आहे तिला त्यांनी भारत जननी असं म्हणलं, माता म्हणलं. आपल्याकडील वेदांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये, वेद साहित्यामध्ये आणि आपल्या भारत देशाचं वर्णन हे माता असं केलेलं आहे. त्याच्यानंतर 1850 साली ईश्वरचंद्र गुप्त या भूमीला भारत भूमी, भारत जननी असं म्हणतात.
ऋषी बंकिमचंद्रांनी वंदे भारतम लिहिलं नाही, तर त्यांनी वंदे मातरम असं म्हणलं. संपूर्ण जगाच्या पाठीवरती कुठल्याही भौगोलिक क्षेत्राला, देशाला कोणी माता म्हणत नाही. केवळ आपण आपल्याच देशामध्ये आणि भारत माता असं संबोधन करतो. हे जे गीत आहे वंदे मातरम, या वंदे मातरम मध्ये 4 कडवे आहेत, 22 ओळी आहेत, साधारणपणे 125 शब्द आहेत आणि जवळपास 23 विशेषणांनी ऋषी बंकिमचंद्रांनी या वंदे मातरम गीतामध्ये आपल्या भारत भूमीचं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात की ही भारत भूमी जी आहे ती अबला नाही आहे, ती शस्त्रधारी आहे, ती रिपुदल वारिणी आहे, ती शस्य श्यामलाम आहे, ती सुजलाम सुफलाम आहे, ती सुमधुर भाषिणीम आहे. ही जी भारत भूमी आहे तीच कर्म धर्म मर्म रुधी आहे आणि तीच आमच्या सर्वांचा प्राण देखील आहे. अशा प्रकारचं अतिशय विलोभनीय वर्णन या वंदे मातरम मध्ये ऋषी बंकिमचंद्रांनी केलेलं आहे, हे आपण पाहू शकतो. 1875 मध्ये त्यांनी हे गीत लिहिलं. त्यावेळेस त्यांनी असे उद्गार काढले की आजपासून बरोबर 30 वर्षांनी कदाचित मी राहील न राहील, परंतु हे जे वंदे मातरम आहे त्याला मंत्र सामर्थ्य प्राप्त होईल. पुढे ऋषी बंकिमचंद्राने 1882 साली एक कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं नाव आहे आनंदमठ. आपण सगळेजण जाणतो. ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी त्या काळामध्ये असलेल्या भारत मातेचं, भारत देशाचं असलेलं वर्णन करणारी कादंबरी आहे. संन्याशांनी इथल्या भूमीमधील सर्व प्रकारचं दैन्य नष्ट व्हावं, दुष्काळामुळे समाजाची झालेली जी वाताहत आहे ती संपून जावी, 700-800 वर्ष मुसलमानांचं आक्रमण आणि त्यानंतर इंग्रजांचं असलेलं अन्यायी साम्राज्य याच्या विरोधामध्ये पेटून उठण्याची कथा ही अतिशय रंजक पद्धतीने ऋषी बंकिमचंद्रांनी आनंदमठ नावाच्या त्यांच्या कादंबरीमध्ये आणि साकार केलेली आहे. पदचिन्ह नावाचं गाव आणि त्या गावामध्ये घडत असलेली सगळी घटना आपला सुखी संसार सोडून आणि समाजाच्या उत्थानासाठी बाहेर पडलेले संतान अशा प्रकारचं नाव धारण केलेले सर्व संन्यासी, महेंद्र नावाचा नायक, असं सगळंच्या सगळं वर्णन या आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये पंडित ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केलेलं आहे. हे जे भारत संजीवक वंदे मातरम राष्ट्रगान आहे त्याचा समावेश हा या आनंदमठ मध्ये ऋषी बंकिमचंद्रांनी केला. ही कादंबरी अतिशय लोकप्रिय झाली. 1882 ते 1890, 92, 93, 94 या काळामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये या आनंदमठ कादंबरीने आपलं स्थान निर्माण केलं. शांततेचं नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं असे ऋषी रवींद्रनाथ ठाकूर यांनी 1896 कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेमध्ये संपूर्ण वंदे मातरमचं गायन हे केलं.
बंकिमचंद्रांनी जसं म्हणलं होतं की 30 वर्षांच्या नंतर या गीताला मंत्र सामर्थ्य प्राप्त होईल. 1905 साली आपल्याला इतिहास ज्ञात आहे. वंगभंगाचा प्रस्ताव हा ब्रिटिशांनी आणला. मनामध्ये कुटील अशा प्रकारचा डाव त्यांचा होता. 1857 ला जे युद्ध झालं त्या युद्धाचे काही परिणाम हे आपल्या देशामध्ये झाले. त्यातल्या अनेक राष्ट्रीय चांगल्या परिणामांच्या बरोबरच द्विराष्ट्रवादाची बीज देखील याच काळामध्ये पेरल्या गेली आणि त्याची जी परिणिती आहे त्या परिणितीच्या नुसार आपल्याला 1947 साली 15 ऑगस्टला खंडित अशा प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं. याची देखील बीज ब्रिटिशांनी या 1905च्या बंगालच्या फाळणीच्या माध्यमातून पेरायला सुरुवात केली. कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये वंगभंग चळवळीला विरोध करण्यासाठी म्हणून भरलेल्या सभेत योगी अरविंदही उपस्थित होते. त्या सभेला भाषण सुरू असताना कुणीतरी एकाने वंदे मातरम अशा प्रकारची घोषणा दिली आणि तो संपूर्ण परिसर वंदे मातरमच्या प्रतिसादाने दुमदुमून उठला. हा जो वंदे मातरम मंत्र आहे तो नंतरच्या काळामध्ये सगळ्या क्रांतिकारकांच्या मनातला आणि ज्यांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाची भूमिका स्वीकारली अशा सर्व सत्याग्रही स्वातंत्र्य सैनिकांच्या मनातला मंत्र झाला. हजारो लाखो तरुण वंदे मातरम म्हणत म्हणत आणि हसतमुखाने या भारतभूच्या दास्य मुक्तीसाठी प्राणार्पण करायला तयार झाले. ऋषी बंकिमचंद्रांचे जे शब्द होते की 1905 साली म्हणजे 1875 साली त्यांनी काढलेले शब्द की 30 वर्षांनी या गीताला मंत्राचं सामर्थ्य प्राप्त होईल, एका अर्थाने ते सत्यात उतरलेलं आपण सगळेजण पाहू शकतो. योगी अरविंदांनी पंडित बंकिमचंद्रांना ऋषी बंकिमचंद्रांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक असं म्हणलेलं आहे. ही जी आनंदमठ कादंबरी आहे या आनंदमठ कादंबरीच्या विषयी आणि ऋषी बंकिमचंद्रांच्या विषयी योगी अरविंद असं म्हणतात, भारत निर्मात्यांचा यथार्थ गौरव करण्यासाठी जेव्हा पुढील पिढी स्थितिस्तोत्रे गाईल, पुष्पहार घेऊन पुढे येईल, तेव्हा ती आपल्या हातातील पुष्पमाला सत्तासक्त राजकारण्यांच्या घामट कपाळावर ठेवणार नाही. ती भाषणबाज समाज सुधारकांच्या डोक्यावर घालणार नाही, तर सत्तेची किंवा मत्तेची इच्छा ही मनात न धरता निसर्गाप्रमाणे सहज कर्तव्य म्हणून शांतपणे काम करीत राहणाऱ्या, कसल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आपल्यामधले आणि उत्कृष्ट म्हणून जे असेल ते देत राहणाऱ्या या दयाळू बंग पुरुषाच्या प्रसन्न कंठास अर्पण करील. हे योगी अरविंदांनी ऋषी बंकिमचंद्रांच्या विषयी काढलेले उद्गार आहेत. हे जे वंदे मातरम गीत आहे ते भारत उत्थानाचं संजीवक अशा प्रकारचं स्तोत्र आहे. त्या काळामध्ये आपल्या देशाची जनसंख्या 7 कोटी असेल अशा प्रकारची कल्पना करून शतकोटी कंठ कलकल निनाद कराले, द्विसप्तकोटी
हस्तय खरकर करवाले अशा प्रकारचं वर्णन ते करतात. म्हणजे या भारत भूमीची स्तुती गाण्यासाठी, जय जयकार करण्यासाठी 60 कोटी मुखांच्या मधून स्तोत्र गायली जात आहेत आणि 14 कोटी हात उंचावून आणि भारत भूमीच्या रक्षणासाठी तिचे पुत्र सिद्ध झालेले आहेत अशा प्रकारचं वर्णन हे या वंदे मातरम गीतामध्ये केलेलं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि म्हणून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये हा जो प्रदीर्घ लढा दिला गेला, त्या सगळ्या लढ्यामध्ये हे जे गीत आहे, हे गीत मंत्र सामर्थ्य घेऊन संपूर्ण देशभरामध्ये संचार करत झालेलं आहे, हे आपण सगळेजण जाणतो. आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जी स्वातंत्र्य आंदोलनं झाली, त्या सगळ्या आंदोलनांच्या मध्ये ब्रिटिश निघून गेल्यानंतर विविध संस्थानांचा असलेला हा जो देश आहे तो अखंड ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या पद्धतीने सगळ्या प्रकारच्या रणनीतींची आखणी करून आणि अखंड भारत निर्माण केला, त्या अखंड भारत निर्माण करण्याचं सामर्थ्य या वंदे मातरम गीतामध्ये आहे, हे आपण सगळेजण जाणतो. आपल्या मराठवाड्यामध्ये निजामाच्या विरोधामध्ये जे बंड झालं त्याच्या देखील अनेक रोचक अशा प्रकारच्या कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. रामचंद्र राव नावाचे एक स्वातंत्र्य सैनिक, त्यांना जेव्हा वंदे मातरमचा मंत्र मिळाला त्यावेळेस त्यांनी 24 तास वंदे मातरमचा जयघोष करायला सुरुवात केली. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी ते गेले की वंदे मातरम जयघोषाने सुरुवात करत असत. निजाम राजवटीमध्ये हे सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांना अटक झाली. हे दोघेही राव बंधू निजाम सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि वंदे मातरम म्हणत आहेत म्हणून त्यांच्यावरती खटला दाखल केला. तुरुंगामध्ये असतानाही त्यांनी वंदे मातरम म्हणणं सोडलं नाही आणि म्हणून त्यांना 22 चापकाचे फटके देण्याची शिक्षा ही ठोठावण्यात आली. ती शिक्षा भोगत असताना प्रत्येक फटक्याबरोबर वंदे मातरम म्हणणं त्यांनी सोडलं नाही. वर्णन असं केलं जातं की ते बेशुद्ध पडले आणि मग नंतरची सगळी त्यांचे उपचार आणि असं सगळं झालं. ते जेव्हा बाहेर आले त्यावेळेस सोलापूरला त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सत्कार केला आणि त्यांना वंदे मातरम रामचंद्र राव अशी पदवी प्रदान केली. आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये हा वंदे मातरम शब्द घेऊन एक मोठं आंदोलन झालं. पद्मविभूषण स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ यांनी त्यांचं BScचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलकत्त्याला ते गेले आणि तिथल्या वातावरणामध्ये वंदे मातरम हा शब्द त्यांनी ऐकला. परत आले. आत्ताचा किले आरक नावाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये फोकानिया उर्दू शाळा होती. त्या शाळेमध्ये ते शिक्षक झाले आणि तिथे त्यांनी वंदे मातरम असा उद्घोष केला. निजाम सरकारला हा उद्घोष सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांनाही ती शाळा सोडावी लागली. ज्या ठिकाणी हे वंदे मातरमचं आंदोलन झालं त्याच ठिकाणी आज वंदे मातरम सभागृह हे आपल्या सरकारने निर्माण केलेलं आहे.
स्वातंत्र्य सैनिक प्रल्हादजी अभ्यंकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 1947 ला 15 ऑगस्ट रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु हे खंडित स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता स्वातंत्र्याची घोषणा होणार अशी चर्चा सुरू झाली. आणि मग या घोषणेच्या नंतर संपूर्ण वंदे मातरम कोणीतरी म्हणलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा पंडित जवाहरलालजी नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये झाली. असं वंदे मातरम म्हणणार कोण, शोध सुरू झाला. आणि मग 1939 साली सुप्रसिद्ध संगीतकार पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी संपूर्ण वंदे मातरम गायलेलं होतं, त्यांचा शोध घेण्यात आला. ते त्यावेळी मद्रासमध्ये होते. हे जे संपूर्ण वंदे मातरम आहे 4 कडवे 22 ओळींचं, यातला काहीच भाग पहिलं 1 कडवं म्हणावं अशा प्रकारची चर्चा त्या काळामध्ये सुरू झालेली होती. परंतु पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना असं सांगितलं की तुम्ही जर संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यास परवानगी देणार असाल तरच मी हे वंदे मातरम म्हणण्यासाठी येईल. त्यावेळेस ते मद्रासमध्ये होते. अर्थात सरदार वल्लभभाई पटेलांनी ही अट तात्काळ मान्य केली आणि मग एका खास विमानाने त्यांना मद्रासवरून दिल्लीमध्ये आणण्यात आलं. 15 ऑगस्ट 1947 ला रात्री 12 वाजता जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली, त्यावेळेस पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी संपूर्ण वंदे मातरम त्या सभागृहामध्ये गायलं. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री हे गाव, या गावचे मूळ असणारे मास्टर फुलंब्रीकर यांनी 1934 साली वंदे मातरमला चाल लावली आणि त्या वंदे मातरमचं सादरीकरण त्यांनी केलं. हे जे वंदे मातरम आहे त्या वंदे मातरम आणि संपूर्ण भारत देशाच्या सगळ्या समाजावरती एका अर्थाने देशभक्तीचं गारुड निर्माण केलेलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकरांनी वंदे वंदे मातरम हे काव्य लिहिलं आणि ते देखील अतिशय कमी कालावधीमध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतं झालं. कवी गदिमा म्हणतात की ज्यांच्या हातामध्ये शस्त्र होती ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी, त्यांची प्रेरणा देखील वंदे मातरम होतं आणि ज्यांनी निशस्त्र लढा दिला सत्याग्रहाच्या माध्यमातून, त्यांची प्रेरणा देखील वंदे मातरमच होतं. आता आपला देश स्वतंत्र झालेला आहे. स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये करण्यासाठी हे जे संपूर्ण वंदे मातरम आहे ऋषी बंकिमचंद्रांनी लिहिलेलं, ते आज देखील प्रेरणा गीत म्हणून आपण सगळ्यांनी हृदयस्थ करायला पाहिजे. सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम अशा प्रकारची आपली भारतभूमी घडवण्यासाठी हे जे गीत आहे हे अजरामर प्रेरणा देणारं अशा प्रकारचं गीत आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान हे अतिशय मोठं अशा प्रकारचं योगदान आहे. अतिशय दृष्टी असे महापुरुष ते होते. लवकरच आपल्या देशातून ब्रिटिश सरकार निघून जाणार आहे आणि देश स्वतंत्र होणार आहे याची जाणीव त्यांना खूप आधीच झाली होती. 1929 साली त्यांनी हा सगळा विचार करून
परकीय निघून गेल्यानंतर या देशाचं सुशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ कसं मिळवायचं याच्यासाठी म्हणून दिल्लीमध्ये एका परिषदेचं आयोजन केलं. त्या काळातल्या पोलीसमध्ये आणि लष्करामध्ये असलेले जे भारतीय अधिकारी आहेत त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांच्या समोर त्यांनी हा प्रस्ताव ठेवला की जेव्हा ब्रिटिश निघून जातील त्यावेळेस आपल्याला स्वदेशी अधिकाऱ्यांची यंत्रणा, प्रशासकीय अधिकाऱ्यांची यंत्रणा ही सिद्ध ठेवावी लागेल. 1944-45 साली ज्यावेळेस हळूहळू हे स्पष्ट व्हायला लागलं की आता ब्रिटिशांना लवकरच आपला देश सोडून जावं लागणार आहे, या योजनेला सरदार वल्लभभाई पटेलांनी गती दिली आणि 1947 ला प्रत्यक्षात जेव्हा ब्रिटिश सोडून गेले, पाकिस्तान आणि भारताची निर्मिती झाली, खंडित स्वातंत्र्य भारताला मिळालं, त्यावेळेस एकाच वेळी 750 पेक्षा अधिक सनदी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हे एकतर इंग्लंडला गेले किंवा पाकिस्तानमध्ये निघून गेले. अशा सगळ्या काळामध्ये, कसोटीच्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या दूरदृष्टिकोनाच्या योजनेतून आणि सनदी अधिकाऱ्यांची एक मोठी फळी आपल्या देशामध्ये निर्माण झाली. 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या मृत्यूनंतर जी श्रद्धांजली सभा दिल्लीमध्ये झाली, सगळ्या सनदी अधिकाऱ्यांनी ही श्रद्धांजली सभा बोलवलेली होती. 1000 सनदी अधिकारी त्या सभेमध्ये उपस्थित होते आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या विषयी अतिशय कृतज्ञ अशा प्रकारची भावना होती. केवळ त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांच्या प्रदीर्घ योजनेमुळे कुठल्याही प्रकारचं अराजक न माजता परकीय सत्ता गेल्यानंतर आपल्या सगळ्या स्वदेशी अधिकाऱ्यांनी स्वकर्तृत्वाने आणि या देशाला सावरण्याचं काम केलं. त्यांची प्रेरणा देखील वंदे मातरमच होती. तर असं जे वंदे मातरम गीत आहे, त्यांनी गेल्या 150 वर्षांच्या पासून आपल्या देशाला संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. सुरुवातीला आपण जसं म्हणलं की आजचा दिवस हा विद्यार्थी दिवस आहे. प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेमध्ये जाण्याचा पहिला दिवस हा 7 नोव्हेंबर आहे. आयुष्यभर ज्ञानमार्गी राहिलेले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्यार्थी राहिलेले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला ज्ञानोपासनेचं एका अर्थाने बाळकडू देतात आणि या भारत देशाचं उत्थान होण्यासाठी जी राज्यघटना त्यांनी दिलेली आहे त्या राज्यघटनेचं सतत स्मरण आपण करावं, त्यांच्यासारखंच ज्ञानमार्गी राहावं, अशा प्रकारची प्रेरणा देणारा आजचा दिवस आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, एखाद्या संस्थेच्या जीवनामध्ये, एखाद्या संघटनेच्या जीवनामध्ये वाढदिवस, वर्धापन दिन, 50 वर्ष, 25 वर्ष, सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव असा असू शकतो. परंतु जगाच्या इतिहासामध्ये एखाद्या अशा प्रकारच्या गीताला असा गौरव मिळणं हे दुर्मिळ अशा प्रकारचंच आहे. आणि हीच आपल्या भारतभूची, आपल्या हिंदुस्थानची वेगळ्या प्रकारची ओळख आहे असं आपण म्हणू शकतो. हे जे गीत आहे, या गीताचे 150 वर्ष आज आपण साजरे करत आहोत. आजच्या दिवशी संपूर्ण देशभर एकाच वेळी कोटी कोटी कंठांच्या मधून या प्रेरक अशा प्रकारच्या वंदे मातरमचं गायन आणि भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष हा झालेला आहे. ज्या ज्यावेळी आपल्या मनामध्ये भारत माता की जय म्हणायचं येतं त्यावेळी आपसुक आपण वंदे मातरमचा देखील उद्घोष करत असतो.
जनतेने जनतेमधून जनतेसाठी निवडलेलं हे युद्ध घोष वार क्राय ज्याला आपण म्हणतो, असं हे वंदे मातरम आहे. ऋषी बंकिमचंद्र असतील, योगी अरविंद असतील, रवींद्रनाथ ठाकूर असतील, गदिमा असतील, अशा सगळ्या प्रतिभावान मंडळींनी आणि या वंदे मातरमचा गौरव केलेला आहे. हा जो ठेवा आहे हा आपल्या देशाच्या उत्थानाचा मार्ग आपल्याला दाखवतो आहे. आजच्या दिवशी या प्रेरक अशा प्रकारच्या वंदे मातरम चे शब्द न शब्द सत्यात उतरवण्यासाठी आणि या वंदे मातरम मध्ये ज्या प्रकारचं वर्णन आपल्या देशाचं केलेलं आहे ते साकार होण्यासाठी आपण सगळ्यांनी कृतसंकल्प होण्याची गरज आहे. तशा प्रकारचा संकल्प आपण घेऊयात. आजच्या या वंदे मातरमच्या शारदशती निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वंदे मातरम. भारत माता की जय.